प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या काळातील भाजप हरपला आहे का? नेमका त्यावेळेचा भाजप कुठे गेलाय? प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या काळामध्ये महाराष्ट्रात भाजपला व निष्ठावंत नेत्यांना, सर्वसामान्य नागरिकांमध्ये किंमत होती. सत्ता असेल नसेल तरी सुद्धा पक्षाचा दरारा कायम होता. सध्या मात्र फोडाफोडी आणि जिरवाजिरवीच्या राजकारणाने राज्यातील भाजपला अडचणीचे दिवस येतील असे संकेत आहेत. जीवाला जीव देणारे नेते सध्या भाजपमध्ये त्रस्त आहेत, तर आयाराम गायारामांना पक्षाकडून चांगले दिवस दिले जात आहेत किंवा चांगले दिवसाचे स्वप्न दाखवले जात आहेत. त्यामुळे मुंडे आणि महाजन यांच्या काळातील भाजप हरपला आहे का, असा प्रश्न सध्या भाजपमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना पडलेला आहे. नेमका हा प्रश्न का पडला, नेमकं परिस्थिती काय बदलली हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया. नमस्कार, आपण पाहतात माणुसकी लाईव्ह न्यूज चॅनल. मी अशोक खाडे. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. एखाद्या राजकीय पक्षाचा आणि त्याचा दरारा कसा असतो हे त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी दाखवून दिले होते. हा दरारा ईडी CBIचा नव्हता, तर तो आदरयुक्त दरारा होता. महाराष्ट्रामध्ये शहरापुरता मर्यादित असलेला भाजप गावागावात आणि वाड्यावाड्यापर्यंत गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी पोहोचवला. सामान्य कार्यकर्त्यांना मोठे करून आमदार, खासदार, महामंडळाचे अध्यक्ष, मंत्री केले. यापैकी काहीच मिळाले नाही किंवा काहीच जमलं नाही तर त्या कार्यकर्त्याला पक्षाचे मोठे पद दिले. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीमध्ये एक विशिष्ट वाक्य वापरलं जात होतं, ते म्हणजे गोपीनाथ मुंडे हे आमदार, खासदार करण्याचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे. राज्यातील 18 पगड जाती जमातींना सामावून घेऊन प्रत्येक जातीमधील कार्यकर्त्याला योग्य स्थान पक्षामध्ये कसे मिळेल याचा विचार त्यांनी त्यावेळी केला होता. सामान्य कार्यकर्ता उचलून त्यांनी त्याला तालुका व जिल्ह्यावर नेलं, मोठं केलं. तर अनेकांना अडचणीच्या काळात साथ देत गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना गुलाल लावला. यामध्ये लातूरमधून पाशा पटेल, पश्चिम महाराष्ट्रातून महादेव जानकर, जळगावातून एकनाथ खडसे, स्वर्गीय पांडुरंग फुंडकर, राम शिंदे, भागवत कराड, प्रकाश शेंडगे, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार संगीता ठोंबरे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस, माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार लक्ष्मण पवार, माजी मंत्री स्वर्गीय विमल मुंदडा, माजी आमदार बदमराव पंडित, अण्णा डांगे, माजी खासदार स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील, माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार खासदार संजय काका पाटील, अशा असंख्य कार्यकर्त्यांना खासदार, आमदार केलं, त्यांना गुलाल लावला. गोपीनाथ मुंडे यांचे त्यावेळी भाजपमध्ये तर वजन होतेच, उलट इतर राजकीय पक्षातील नेत्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामध्ये विलासराव देशमुख, छगन भुजबळ, सुशीलकुमार शिंदे यांच्याशी खास मैत्री होती. तर दुसरीकडे शरद पवार, RR पाटील यासह बरेचसे नेते होते की त्यावेळी त्यांच्याबरोबरही राजकीय वैर नव्हतं, उलट चांगले संबंध होते. तर सोबतीला गुरुस्थानी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे होते. त्यामुळे अनेक प्रश्न सहजरित्या मिटवले जात होते. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणातील किचकट प्रसंग जो आहे सध्याचा, तो त्यांनी येऊ दिला नसता. पक्ष वाढवताना कोणाचे नुकसान होणार नाही, कोणाचे घर फुटणार नाही याची दक्षता ते नेहमी घेत होते. पक्षातील लोकांना योग्य स्थान देण्याची भूमिका त्यांची नेहमीच असायची. गरज पडली तरच ते बाहेरच्या लोकांची मदत घेत होते, तीही क्षणिक असायची. त्याशिवाय मदत घेताना आपल्या पक्षातील कार्यकर्त्याला कुठेतरी असुरक्षित वाटतंय का याचा विचार ते नेहमी करत होते. मात्र सध्या राज्यातील एकंदरीत राजकीय वातावरण पाहता सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना असुरक्षित वाटत आहे. भाजपमध्ये तर निष्ठावंतांपेक्षा बाहेरून आलेल्या लोकांचा भरणा जास्त आहे. 2-3 वर्षापूर्वी एकनाथ खडसे सारखे निष्ठावंत नेते बाहेर पडले. महादेव जानकर यांनी भाजपची साथ सोडली. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनीही 2 हात दूर राहणं भाजपपासून पसंत केलेलं आहे. कधी नव्हे ते इतिहासात पहिल्यांदा शिवसेना भाजपपासून खूपच दूर गेली, तीही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच, त्यांच्यामुळेच गेली असंही म्हटलं जात आहे. फडणवीस यांनी जी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फोडाफोडी केली, कदाचित ही फोडाफोडी गोपीनाथ मुंडे असते तर त्यांनी ती केली नसती असंही म्हटलं जात आहे. फोडाफोडी करून फडणवीस सत्तेत आले खरे, पण सध्याची जी राजकीय परिस्थिती त्यांनी करून ठेवली ती कदापि भाजपला परवडणारी नाही, हेही तेवढं सत्य आहे. त्यामुळेच बहुधा महायुतीचे अजूनही जागा वाटप होत नसावे. खूप मोठा पेच निर्माण झालेला आहे. कोणत्याही पक्षाने सत्ता मिळवण्याचा खटाटोप केला पाहिजे, मात्र ती मिळवत असताना स्वतःच्या आणि इतरांच्या पक्षाचा सत्यानाश करायचा
हा प्रकार गेल्या 1.5 वर्षात महाराष्ट्रात घडला आहे, जनतेनं अनुभवला आहे, जनतेनं पाहिलं आहे. या परिस्थितीची जाण मोदी आणि शहा यांना सुद्धा असावी. त्यामुळे शहा यांना 2 दिवस महाराष्ट्रात ठाण मांडून बसावं लागलं होतं. सध्या भाजपमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे की या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी भाजपमधील एकही नेता पुढाकार घेताना दिसत नाही. खूप परिस्थिती बेकार आहे. फक्त काही लोकच आहेत की तेच बोलत आहेत आणि सर्वच नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागे राहून तेही एका लाईनमध्ये फक्त फडणवीस यांच्यासाठीच ते काम करत असल्याचे दिसतंय, तसंच जाणवतंय. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या काळामध्ये या उलट परिस्थिती होती. त्यावेळी सर्वच नेते हे पक्षासाठी काम करत होते. पक्षावर वाईट वेळ येणार नाही याची सर्वजण दक्षता घेत होते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजपचे सक्षम असे नेतृत्व होते. भाजपचे सक्षम नेतृत्व होते आणि त्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास होता. सामान्य कार्यकर्त्यांचा सुद्धा आपल्या नेत्यावर विश्वास होता. पक्षासाठी काही करण्याची कार्यकर्त्यांची सुद्धा तयारी होती. आता चित्र वेगळं आहे. विश्वास ठेवावा तर नेमका कुणावर ठेवावा? बाहेरून आलेल्या नेत्यावर विश्वास ठेवा की पक्षातील आपल्याच निष्ठावंत नेत्यावर विश्वास ठेवावा? अशा विचित्र मनस्थितीमध्ये सध्या भाजपचे कार्यकर्ते आहेत. पक्षातील निष्ठावंत नेत्यावर विश्वास ठेवावा तर त्या नेत्याची किंमत मुंबई आणि दिल्लीमध्ये राहिलेली नाही. दुसरीकडे बाहेरून आलेल्या आयाराम गयाराम नेत्याचे मुंबईत आणि दिल्लीत वजन आहे, मात्र त्याच्यावर विश्वास ठेवावा कसा? ज्याला आयुष्यभर विरोध केला, आता त्याच्यासोबत काम करावे कसे, असे प्रश्न सध्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांसमोर आहेत. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंच्या वेळचा भाजप हरवला आहे का, नेमका तो कुठे गेला आहे, असे म्हणण्याची वेळ सध्या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर आलेली आहे. त्यामुळे आता नेमकं हे जी पेरलंय देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा म्हणूया, यांनी जी महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती पेरली आहे, ही राजकीय परिस्थिती भाजपला कुठं घेऊन जाणार आहे हे येणाऱ्या काळात कळणारच आहे. या परिस्थितीचा किंवा ह्या काही जे काही खटाटोप केला, या खटाटोपाचा फायदा होईल की तोटा होईल हे येणाऱ्या लोकसभेला कळणारच आहे. त्यामुळं जर त्याचा फटका बसला तर निश्चितच याचं खापर देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुठल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढं सत्य आहे. पुन्हा भेटूया वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत माणुसकी लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.